हरे कृष्णा मंडळी, श्वेताची कलाकृती या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा DIY आपण बनवणार आहोत वेडिंग स्पेशल हल्दी ज्वेलरी। नेकपीस बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे थिन कार्डबोर्डचे 6 राऊंड पीस कट करून घेतले आणि त्यावर येलो कलरचा माझ्याकडे होता तो मी त्यावर चिटकवून घेत आहे। मी इथे ज्वेलरी सेटमध्ये पिंक आणि येलो कलरचं कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे। तुम्हाला हवं त्या रंगाचा तुम्ही ज्वेलरी सेट बनवू शकता। याऐवजी तुम्ही ग्रीन कलरचा कपडा यूज करून अशाच प्रकारे मेहंदी सेरेमनीचा ज्वेलरी सेट तुम्ही बनवू शकता। तर यावर आता मी पिंक कलरचा टॉप होता माझ्याकडे तो मी इथे यूज करत आहे। कपडा कार्डबोर्डवर चिपकवण्यासाठी मी इथे फॅब्रिक ग्लूचा वापर करत आहे। जर तुमच्याकडे नसेल तर साधा फेविकॉलनेही ते चिपकू शकतं आणि त्याऐवजी तुमच्याकडे जर हॉट ग्लू असेल तर तोही तुम्ही इथे यूज करू शकता किंवा तोही नसेल तर तुम्ही सरळ धाग्यानेही इथे मागवून कपडा तो शिवून घेऊ शकता। यानंतर आता मी इथे घेतलेले आहे 4 mm चे गोल्डन मेटल बीड्स। ते राऊंड बनवून त्यावर आपल्याला चिटकवून घ्यायचे आहे। तेही मी फॅब्रिक ग्लूने चिटकवून घेत आहे। तुमच्याकडे ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्या वस्तू तुम्ही इथे यूज करू शकता आणि ज्वेलरी सेट बनवू शकता। हे गोल्डन बीड्स मी मेशोवरून ऑनलाईन परचेस केले। जर तुमच्याकडे हे बीड्स नसेल तर जे तुमच्याकडे ज्या रंगाचे अवेलेबल असेल त्याचा तुम्ही इथे यूज करू शकता। मंडळी, आपल्या चॅनलवर मी असेच DIY व्हिडिओज घेऊन येत असते जे आपल्याला बनवण्यास सोपे जाईल आणि आपल्याकडे असलेल्या अवेलेबल वस्तूंपासूनच आपण आपले DIY बनवत असतो। आता त्या सर्कलमध्ये मी व्हाईट मोती त्यामध्ये सुई धाग्याने लावून घेत आहे, म्हणजे तो इकडे तिकडे हालणार नाही यासाठी आणि तो मागवून सिक्युअर करून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे पिंकवाल्या सर्कलमध्येही लावून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने आपल्याला खूप सारे सर्कल्स बनवून घ्यायचे आहे। मंडळी, आतापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि त्या साईडचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला कळेल की व्हिडिओ मी कधी अपलोड केला आहे ते। नेकपीसमध्ये मी 6 राऊंड बनवून घेतलेले आहे। 3 पिवळ्या रंगाचे आणि 3 गुलाबी रंगाचे इथे कपडा लावून घेतलेला आहे। आता गळ्याचा माप घेऊन पिवळ्या रंगाचा वूलन धागा मी घेतलेला आहे तो डबल करून घ्यायचा आहे। गळ्याच्या मापापेक्षा आपल्याला थोडा जास्त लांब असा धागा आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे मागून बांधण्यासाठी आपल्याला बरं होईल। आणि त्यानंतर तो धागा सर्कलच्या मागवून चिपकवून घ्यायचा आहे आणि त्यावर कपडा चिटकवून घ्यायचा आहे, म्हणजे तो धागा निघणार नाही, टाईट राहणार। आपला नेकपीस इथे तयार झालेला आहे। आता आपण बनवत आहोत मांगटिका। त्यासाठी येलो राऊंड मी थोडा मोठा घेतलेला आहे आणि पिंक राऊंड थोडा छोटा घेतलेला आहे। ते दोन्ही सर्कल मी अटॅच करून घेतले पहिलेच आणि आता एका जुन्या मांगटिकाचा माझ्याकडे असे येलो मोती होते ते मी धाग्यामध्ये टाकून त्याला अटॅच करून घेत आहे आणि हा आपला मांगटिकाही खूप सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे। आता आपण बघू इयरिंग्स कसे बनवायचे। इयरिंग्स बनवण्यासाठी माझ्याकडे इयरिंग स्टड नव्हते, त्यासाठी मी इथे एक जुगाड केला। छोटे छोटे जे व्हाईट मोतीवाले सिंपल इयर स्टड मी घेऊन आली आणि या सर्कलमध्ये मधात लावून घेतले आणि त्यानंतर हे होतं मोतीवालं काहीतरी, याला काय म्हणतात मलाही माहीत नाही, हे इयरिंग्समधून घालून मागे आपल्या केसाला ते लटकवायचं असतं। खूप सुंदर दिसतात इयरिंग्स। त्याला काय म्हणतात हे जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल की त्याला काय म्हणतात। आपले इयरिंग्सही तयार झालेले आहे। आता आपण बनवत आहोत हँड ब्रेसलेट। त्यासाठी पिवळा वूलन धागा घेतलेला आहे, त्याचे हाताचा माप घेऊन 5-6 वेळा त्याचे राऊंड्स बनवून घेतले आणि त्यानंतर त्या धाग्याची आपल्याला वेणी बांधत जायचा आहे। खूप सोप्या पद्धतीने आपण हा ज्वेलरी सेट बनवत आहोत। जर तुम्ही माझे DIY रिक्रिएट करत असाल तर माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला मला मेन्शन करायला विसरू नका किंवा मला ते फोटोज पाठवा, मला ते बघायला खूप आवडेल। वेणी बनवून घेतल्यानंतर मी इथे गोल्डन बीड्स अटॅच करून घेत आहे
सुई धाग्यामध्ये मी इथे गोल्डन धागा घेतलेला आहे आणि थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला गोल्डन बीड्स लावून घ्यायचे आहे, म्हणजे ते इकडे तिकडे हालणार नाही आणि निघून जाणार नाही। अशाच प्रकारे 2 वेण्या आपल्याला 2 हातासाठी बनवून घ्यायच्या आहे। आता यानंतर बोटापासून मनगटापर्यंत वुलन धाग्याने माप घेऊन तो डबल करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये असे गोल्डन बीड्स टाकून घेतलेले आहे आणि मग तो धागा आपल्याला त्या वेणीला बांधून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे मोतीवाली चेन असणार, जसं की कोणत्याही नेकपीसमध्ये असते किंवा इयरिंग्समध्ये असतात, ते तुम्ही इथे अटॅच करू शकता, पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी इथे वुलन धाग्याचा आणि मोतीचा वापर करत आहे। आता पिंकवाला सर्कल मधामध्ये आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे सुई धाग्याने आणि त्यानंतर बोटामध्ये घालण्यासाठी आपल्याला जुन्या रिंगचा मी तिथे वापर केलेला आहे आणि जर तुमच्याकडे रिंग नसेल तर अशा पद्धतीने धागा मागून चिटकवून घ्यायचा आहे आणि तो आपल्या बोटाला बांधून घ्यायचा आहे, तेही सुंदर दिसतं। असे काही काही जुगाड आपल्याला करावे लागते DIY मध्ये। संपूर्ण हल्दी ज्वेलरी सेट आपला तयार झालेला आहे। माझ्या लग्नात मी हा सेट लावणार आहे। तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला का? जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत हरे कृष्ण।